36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. अमरावती शहरामध्ये तिरंगा बाईक रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात आझाद समाज पार्टीच्या तरुणांचा सहभाग होता. स्वातंत्र्य दिनानिमित्त अमरावती शहरात तिरंगा बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. सर्वप्रथम जनसंपर्क कार्यालय चैतन्य कॉलनी येथे महाराष्ट्र राज्य मुख्य महासचिव मनीष साठे यांच्या अध्यक्षतेखाली ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडलाय. महापुरुषांच्या फोटोला हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. माजी लेफ्ट कमांडर डॉक्टर अलीम पटेल यांच्या हस्ते झेंडावंदन करून माजी सैनिकांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलंय. त्यानंतर तिरंगा बाईक रॅलीची सुरुवात झाली आहे. संपूर्ण रॅलीमध्ये तिरंगा झेंडे फडकत होते. चपराशीपुरा, कॅप कॉर्नर, बियाणी चौक मार्गे इरविन परिसरामध्ये तिरंगा बाईक रॅली पोहोचली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते हार अर्पण करण्यात आले. त्यानंतर चौकामध्ये युवकांनी देशभक्ती गीतांवर नृत्य सादर केले. यानंतर पंचवटी चौक येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख, संत गाडगेबाबा यांच्याही प्रतिमेला हार अर्पण करून असंख्य बाईक स्वार तरुण शेगाव नाका चौक मार्गे निघाले. प्रवीण नगर मार्गे, पॅराडाईज कॉलनी, नागापुरी गेट, पठाण चौक मार्गे लालखडी चौकामध्ये या रॅलीचा समारोप करण्यात आला. आझाद समाज पार्टी अमरावती शहर जिल्हा महिला आघाडी, युवक आघाडीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर परिश्रम घेऊन तिरंगा बाईक रॅलीला यशस्वी केले. त्याबद्दल जिल्हा अध्यक्ष सनी चव्हाण आणि शहराध्यक्ष विपुल चांदे यांनी आभार व्यक्त केले आणि स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. किरण गुडधे, प्रदेश प्रवक्ता, आझाद समाज पार्टी महाराष्ट्र यांच्या रॅलीला विशेष सहकार्य होतं. न्यूज G9 महाराष्ट्रसाठी स्पेशल रिपोर्टर मंगेश इंगळे, अमरावती.